हॅलो फ्रेंड्स. आज बघणार आहे आपण बँकेबद्दल काही माहिती. काही प्रश्न मी आणले आहे तुमच्या समोर जे बघू आपण. तर सुरू करू. पहिला प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? पर्याय दिला आहे 25 मार्च 1947, 1 एप्रिल 1935, 17 डिसेंबर 1937 किंवा इतर. तर याच्या उत्तर होणार 1 एप्रिल 1935. दुसरा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर याच्या उत्तर होणार मुंबई. तिसरा प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? पर्याय दिला आहे 2 सप्टेंबर 1950, 1 जानेवारी 1949, 19 मार्च 1947 किंवा 26 जानेवारी 1950. तर याच्या उत्तर होणार 1 जानेवारी 1949. प्रश्न चौथा. भारतात किती सार्वजनिक संस्था बँक आहेत? तर याच्या उत्तर होणार 27. पाचवा प्रश्न बघू. भारतीय स्टेट बँक कधी स्थापन झाली? पर्याय दिलाय 1 जुलै 1955, 1 जानेवारी 1949, 17 डिसेंबर 1951 किंवा 1 एप्रिल 1935. तर याच्या उत्तर होणार 1 जुलै 1949. सॉरी 55. प्रश्न सहावा. भारताची पहिली बँक कोणती? पर्याय दिलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, भारतीय स्टेट बँक किंवा बँक ऑफ हिंदुस्थान. तर याच्या उत्तर होणार बँक ऑफ हिंदुस्थान. प्रश्न सातवा. बँक ऑफ हिंदुस्थान बँक कधी स्थापन झाली? पर्याय दिलाय 1805, 1770, 1915 किंवा 1750. तर याच्या उत्तर होणार 1770. प्रश्न आठवा. खालीलपैकी कोणती बँक वाणिज्य बँकेच्या श्रेणीमध्ये येत नाही? तर याच्या उत्तर होणार वस्तू बँक. प्रश्न नववा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बँकांना परकीय चलन खाती चालवण्यास परवानगी आहे? पर्याय दिलाय विदेशी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत बँक किंवा यापैकी काहीही नाही. तर याच्या उत्तर होणार राष्ट्रीयकृत बँक. प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणत्या सामान्य बँकेच्या ग्राहकाची सामान्य बँकिंग क्रिया मानली जाऊ शकत नाही? तर याच्या उत्तर होणार ऑप्शन नंबर सी, PLR कमी करा किंवा वाढवा आणि कर्ज पॉलिसी जाहीर करा. समोरचा प्रश्न बघू. भारतात खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय गटाच्या सदस्य आहे? तर याचं उत्तर आहे ब्रिक्स. 12वा प्रश्न. बँकिंग जगात केवायसीचा विस्तार काय आहे? तर याचं उत्तर होणार नो युअर कस्टमर. म्हणजे केवायसीचे आपल्याला इथं लॉंग फॉर्म सांगायचे आहे. प्रश्न 13वा. खालीलपैकी कोणत्या शब्दांचा वापर बँकिंग आणि वित्त क्षेत्रात केला जातो? पर्याय दिला आहे जमा केलेले व्याज, प्रसार, देवी किंवा यापैकी काहीही नाही. तर याचं उत्तर होणार जमा केलेले व्याज. प्रश्न 14वा. भारतातील खाजगी क्षेत्रात बँकेचे नाव खालीलप्रमाणे आहे. पर्याय दिलाय देना बँक, साऊथ इंडियन बँक, सिंडिकेट बँक किंवा IDBI बँक. तर याचं उत्तर होणार साऊथ इंडियन बँक. प्रश्न 15वा. आर्थिक सेवांमध्ये प्रवेश नसते तांत्रिकदृष्ट्या काय म्हणतात? तर याचं उत्तर होणार आर्थिक वंचितपणा. 16वा प्रश्न. बँकिंग क्षेत्रात खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो? पर्याय दिलाय एट्रोपी, खाती, विस्कोसिटी किंवा प्लाझ्मा. तर याचं उत्तर होणार खाती. प्रश्न 17वा. जपानचे चलन खालीलपैकी कोणते आहे? पर्याय दिलाय युआन,
युरो, येन किंवा डॉलर? तर याचं उत्तर होणार येन. कोणत्या बँकेत परकीय चलन संबंधित कार्य होतात? पर्याय दिलाय ऑफशोअर बँकिंग, भारतीय स्टेट बँक, व्यापारी बँक किंवा यापैकी काहीही नाही. तर याचं उत्तर होणार ऑफशोअर बँकिंग. प्रश्न 19वा, देशातील सरकार आणि मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या नोटा आणि नाणी यांना कोणते चलन म्हटले जाते? तर याचं उत्तर होणार कायदेशीर चलन. प्रश्न 20वा, जगात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे स्थान कितवे आहे? याचं उत्तर होणार 11वे. मुंबई स्टॉक एक्सचेंजला कधी मान्यता मिळाली? पर्याय दिला आहे 25 डिसेंबर 1965, 22 मे 1957, 13 ऑगस्ट 1957 किंवा 22 जुलै 1960. तर याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर सी, 13 ऑगस्ट 1957. भारतीय रुपयाच्या नोटीवर नोटीचे मूल्य किती भाषांमध्ये नमूद केले गेले आहे? तर याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर सी, 15 भाषा. पुढीलपैकी कोणत्या पतपत्रात धन मागे घेण्याची निश्चित वेळ नाही? तर याचं उत्तर होणार अप्रत्यक्ष कर कर्जपत्र. प्रश्न 24वा, भारतीय जीवन विमा महामंडळ LIC चे मुख्य कार्यालय कोठे? पर्याय दिलाय जयपूर, नवी दिल्ली, मुंबई किंवा अहमदाबाद. त्याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर सी, मुंबई. प्रश्न 25वा, बँकेच्या नवीन शाखा उघडण्यासाठी परवाने कोणाद्वारे दिले जाते? तर याचं उत्तर होणार भारतीय रिझर्व्ह बँक, RBI द्वारे. प्रश्न 26वा, कोणत्या बँकेने प्रथम बायोमेट्रिक ATM स्थापित केले? तर याचं उत्तर होणार पंजाब नॅशनल बँक. प्रश्न 27वा, कोणत्या बँकेस 2016 साठी सर्वोत्कृष्ट लघु बँक घोषित केले गेले? पर्याय दिलाय देना बँक, येस बँक, करूर वैश्य बँक किंवा यापैकी काही नाही. तर याच्या उत्तर होणार करूर वैश्य बँक. मनी लॉन्ड्रिंग अवैध सावकारी म्हणजे काय? पर्याय दिलाय रोखचे सोन्यामध्ये बदल, सोन्याचे रोख रक्कम बदल, बेकायदेशीरपणे मिळालेले पैसे किंवा मालमत्तेचे रोखमध्ये बदल. तर याच्या उत्तर होणार बेकायदेशीरपणे मिळालेले पैसे. मुदत व आवर्ती ठेवी म्हणजे काय? पर्याय दिलाय परत न करता येणारा, मान्य कालावधीनंतर परतफेड करता येईल, ठेवीदारांच्या मृत्यूनंतर परतफेड किंवा मागणीनुसार परत मिळू शकेल. तर याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर डी, मागणीनुसार परत मिळू शकेल. प्रश्न 30वा, लक्झरी वस्तूंच्या खरेदीसाठी बँक कोणत्या प्रकारचे कर्ज देते? तर याचं उत्तर होणार टिकाऊ ग्राहक वस्तूंसाठी कर्ज.